नमस्कार मित्रांनो, आज आपण रील्स आणि आपली सामाजिक जबाबदारी यावर थोडंसं बोलूयात. रील्स हा नुसता शब्द जरी आपण उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर एक प्रश्न उभा राहतो, ते म्हणजे मोबाईल स्क्रीनवरून भराभर फिरणारी आपली बोटं, सरकणाऱ्या रंगीबेरंगी स्क्रीन्स, 1 2 3 4 5 6 अगदी 10-15 पर्यंत जवळपास आपण स्क्रीन्स पाहत असतो. आणि आपल्या देशामध्ये रील्स पाहणं हे एक सवयीचं वर्तन झालं, यात काही शंका नाही. आणि या संदर्भात बरेच जण जेन झी पिढी आपल्या देशात खूप प्रमाणात पाहतात असं म्हटलं जातं. पण मला वाटतं की फक्त तीच पिढी नाही, तर अगदी तुम्ही, आम्ही, मध्यमवर्गीय आणि वृद्धसुद्धा, महिलासुद्धा, म्हणजे प्रत्येक जण आपल्याकडं स्क्रीन पाहतोय आज. आणि तेही 50 ते 150 रील्स हे नेहमीच पाहत असतात. त्या संदर्भातला एक अभ्यास आहे. त्या अभ्यासानुसार भारतातल्या रील्स पाहणाऱ्यांचे जे प्रमाण आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर आपलं असं लक्षात येईल की सुमारे 95 ते 97% भारतीय, म्हणजे तुम्ही, आम्ही आणि मी सुद्धा रील्स पाहत असतात. आता रील्स पाहताना आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे, ती म्हणजे हे रील्स पाहण्यासाठी आपण आपल्या जीवनातला किती वेळ खर्च करतो बरं? खरं तर वेळेवरून अंदाजे रील्सची संख्या सुद्धा काढता येतं बरं. कारण काय की एखादी व्यक्ती जर सरासरी 40 ते 45 मिनिटं जर स्क्रीनवर असली, याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती 80 ते 150 रील्स पाहत असते. काही जण 30 ते 40 मिनिटं पाहतात. 30 ते 40 मिनिटं पाहतात म्हणजे ते किमान 60 ते 120 रील्स पाहत असतात. काही जण फक्त 20 ते 25 मिनिटं पाहतात. 20 ते 25 मिनिटं म्हणजे 40 ते 80 रील्स पाहत असतात. काही जण म्हणतात मी फक्त 10 मिनिटं पाहतो बरं दररोज. ते 10 मिनिटं म्हणजे सुद्धा अगदी 20 ते 60 रील्स हे पाहत असतात. तर आता हे आपण किती वेळ त्याच्यामध्ये घालवतो किंवा व्यतीत करतो, याबरोबरच आपण थोडंसं त्याच्या कंटेंट्सकडे पाहूयात की त्याच्या रील्सचे बाबा सर्वसाधारण विषय काय असतात. त्याबद्दल जर आपण थोडक्यात जर आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की अगदी हेल्थ टिप्स, नृत्य, गाणी, अभिनय, जोक्स, पानचट जोक्स, इथून अगदी प्रवास, फिटनेस, सोशल मेसेजेस पर्यंतचे विषय आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात. काही रील्स क्रिएटरने खरं तर सृजनशीलतेचा आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीचा वापर केलेला आपल्याला आढळतं. आणि अशा रीतीने ते वापर करून आपले फॉलोअर्स हे वाढवत असतात. पण काही जण अगदी टोकाची भूमिका घेतात. अगदी सवंग, आचकट विचकट प्रकार नृत्य म्हणून सादर करत असतात. अशी गाणी गातात की त्या गाण्याच्या ओळीशी, त्या संगीताशी, भावनांशी कोणतंही सोयरसूतक नसतं. केवळ लाईक्स आणि व्ह्यूजच्या हव्यासापोटी हे सगळे ते करत असतात. आणि काही जण काय करतात की प्रँक्सच्या नावाखाली जे काही व्हिडिओ टाकतात त्यामध्ये अत्यंत भयानक बाबी आपल्याला दिसून येतात. हे जे रील कल्चर आहे, खरं तर या रील कल्चरकडं आपण 2 पद्धतीने पाहता येईल. एक तर त्याला आपण चॅलेंज म्हणून पाहावं, दुसरं एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहावं. पण ही जी माध्यमं आहेत, या माध्यमांचा सक्षमपणे आपल्याला वापर करता येईल का, हा खरं तर प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. उगीचच
रील्सबद्दल टीका करण्यामध्ये ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे या फंदात मी तर पडत नाही. कारण एक मात्र मला असं वाटतं की शक्यतो रील्सद्वारे आपण चुकीची माहिती किंवा अफवा पसरू नये. रील्स क्रिएटर्सने स्त्रियांच्या सन्मानाचं, स्वतःच्या आणि इतरांच्या सन्मानाचं भान ठेवावं. वेळेचं योग्य व्यवस्थापन करावं. केवळ लाईक्स आणि फॉलोअर्सच्या मागे धावू नये. कारण मला असं वाटतं की शेवटी तंत्रज्ञान हे आपल्या सर्वांसाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. म्हणून ती वापरताना संतुलन आणि सजगता आपण सर्वांनीच राखायला हवी असं मला वाटतं. धन्यवाद.